की जे माझं गाव आहे जेठे बुद्रुक त्या ठिकाणी हा आज घाटाचं उद्घाटन झालेलं आहे. मी 12 वर्ष खासदार होते आणि त्या खासदारकीच्या काळात इनफॅक्ट संसद आदर्श ग्राम योजना ज्यावेळेला आली त्यावेळेला माझी इच्छा होती की आपण हे गावच दत्तक घेऊया. पण ज्यावेळेला गाईडलाईन्स आले की आपण स्वतःचं गाव घेऊ शकत नाही किंवा 3,000 लोकसंख्येचंच गाव आपण घेऊ शकतो, अशा वेळेला मला आपलंच गाव दत्तक घेता आलं नाही. पण ती उणीव कुठेतरी कायम मनामध्ये भासत होती. पण 12 वर्ष खासदार असताना दरवर्षी वेगवेगळ्या गावातून लोक माझ्याकडे यायचे, आमच्या गावामध्ये विकास निधी पाहिजे आणि मी विकास निधी देत राहिले. पण ज्यावेळेला माझी कारकीर्द संपायची वेळ आली, त्यावेळेला मला मनापासून वाटलं की नाही, मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचंय. आणि त्यावेळेला स्वतःहून फोन करून माझ्या चुलत भावाला फोन केला आणि म्हटलं की मला काहीतरी करायचंय, मला सरपंचाची भेट घालून दे. आणि मग त्यांनी प्रस्ताव आणले. त्यांनी अर्थात सुरेशाबा असतील, अतुलाबा असतील, त्यांच्याशी बोलून आपण काय गावासाठी करणं हे गरजेचं आहे. आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून अतिशय सुंदर एक मास्टर प्लॅन ह्या नदीकाठला तयार केलेला होता. वास्तविक माझी थोडी इच्छा होती की आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर करावं, जिथं यंग मुलं येतील, त्या ठिकाणी व्होकेशनल गायडन्स आपण शिकू. कारण त्या पद्धतीचे मी पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा असे सेंटर्स केले होते. पण सगळ्या गावकऱ्यांची इच्छा बघितल्यानंतर मला सुद्धा मोह झाला नाही, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. ह्या नदीत माझे वडील पोहलेत असं आम्हाला नेहमी सांगायचे. आणि आम्ही कधी रेठऱ्यात आलो की आम्ही तिघी बहिणींना आमची चुलत बहीण इथं आणायची आणि हे सुंदर निसर्गाचं दर्शन घडवायची. त्यामुळे नदीचं आणि आमचं नातं खूप पूर्वीपासून, लहानपणापासून आहे. आणि त्या ठिकाणी आज अतिशय सुंदर महादेवाचं मंदिर गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून उभं केलेलं आहे. कृष्णामाईपर्यंत पोचण्यासाठी हा घाट तयार झालाय. त्यामुळे मी खरोखरीच माझं भाग्य समजते की हे काम मी करू शकले. आणि मी विशेष करून सुरेश बाबा, अतुल बाबा यांचे मनापासून आभार मानते. ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सभासद असतील, त्यांचं मनापासून आभार मानते. आणि अर्थात हे सगळे आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर सगळे याच गावचे. तो मला अभिमान जास्त आहे की गावकऱ्यांच्या कल्पनेतून हा घाट आज तयार झालाय. अतुल बाबा आमदार आहेत, लोकप्रिय आमदार आहेत. त्यांना सुद्धा अतिशय सुंदर संधी काम करायची मिळाली आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ह्या पुढच्या काळात टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आणखीन सुंदर हा परिसर होईल. ॲज इट इज हा परिसर फार सुंदर आहे. कृष्णा काठ म्हणजे निसर्गाचा ठेवा आहे. आणि हे काम करत असताना मी पण कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं होतं, आर्किटेक्टना सांगितलं होतं की निसर्गाला कुठेही हानी न पोचता आपल्याला हे काम करायचं आहे. आणि त्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन, ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन आणि सुरेश बाबा, अतुल बाबांचे मनापासून आभार की त्यांनी खूप छान पद्धतीने ह्याला सगळ्यांना सहकार्य केलं. तो जो एक ऑर्गॅनिक फील असतो ना, तो टिकून ठेवणं खूप गरजेचं असतं आणि तो रेट्यानी टिकून ठेवलाय. हे खूप छान वाटलं, कारण गावात आम्ही आमच्या वाड्यात यायचो, तिथं खेळायचो, प्रत्येकाच्या घरी जायचो आणि तेच वातावरण आज टिकून राहिलेलं आहे. कारण सगळी गावं जर शहरासारखी व्हायला लागली, तर मग त्या गावाचं काहीच मजा नाहीये. त्यामुळे गावाचं जे ऑर्गॅनिक फिलिंग आहे ते अजून टिकलंय हे ह्याचा निश्चित